हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 25वा हप्ता आणि 26वा हप्ता म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा हप्ता कधीपर्यंत तुमच्या अकाउंटला येऊ शकतो याबद्दलची एक मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, या तारखेपर्यंत पैसा जमा होणार आहे. कोणती ती तारीख असणार आहे? सोबतच या रक्षाबंधनाला तुम्हाला किती रुपये मिळणार आहे? 1500 मिळणार आहे की हप्ता वाढून 2100 होणार आहे की 3000 म्हणजे 25 आणि 26वा हप्ता एकत्र भेटणार आहे? याबद्दलची एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, ही जी प्रक्रिया आहे कधी होणार आहे, कसं होणार आहे, सगळंच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि त्यानंतर या महिन्याच्या अखेरीपर्यंत जी ई-केवायसी ची प्रक्रिया आहे ती सुद्धा पुन्हा सुरळीत सुरू होणार आहे. जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल तेव्हा तुम्हाला मी सांगणारच आहे. पण लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला दररोज एक व्हिडिओ बनवून सांगतोय की तुमचे जे कागदपत्र आहेत ते रेडी ठेवा, अन्यथा पुन्हा ती योजनेचा ई-केवायसी सुरू होईल आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर पुन्हा इश्यू होईल. म्हणून तुम्ही सर्वांनी सर्वात पहिले सगळे डॉक्युमेंट एकत्र करून ठेवा. जेव्हा ई-केवायसी चालू होईल तेव्हा लगेच आपण ई-केवायसी करून घेऊयात. बरोबर? तर चला लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सगळी अपडेट देतो बघा. लाडकी बहीण योजना या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये. मग कधी पर्यंत होऊ शकतं? या तारखेपूर्वी मिळणार जुलैचा हप्ता. अपडेट समोर. लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे. जुलै महिन्याचे 1500 रुपयाचा हप्ता 15 ऑगस्ट पूर्वी जमा होण्याची दाट शक्यता. बघा लाडक्या बहिणींनो, जर आज बघितलं आहे, आज आहे 10 ऑगस्ट, ठीक आहे. आणि उद्याला म्हणजे 11 ऑगस्टला काय मंत्रिमंडळाची बैठक आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल की लाडक्या बहिणींना पैसे कधीपर्यंत मिळेल. लास्ट महिन्यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं असेल तर 11 तारखेलाच काय आला होता, जी-आर प्रसिद्ध झाला होता आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो वितरणाला सुरुवात झाली होती. बट या महिन्यामध्ये या 15 ऑगस्ट पूर्वी होईल का? तर समजा आज किंवा उद्याला जी-आर प्रसिद्ध झाला तर तुम्हाला लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, फक्त आणि फक्त 1500 रुपये मिळेल, म्हणजे जुलैचा हप्ताच मिळेल. बट मला असं म्हणायचं आहे की काही तांत्रिक कारणांमुळे म्हणजे रक्षाबंधन आहे, तर या रक्षाबंधनानिमित्त तुम्हाला जर सरकारने म्हटलं की नाही हप्ता वाढून देतो, तर तो 2100 रुपये तुम्हाला मिळू शकतात. पण हे कोणत्या महिन्याचे असेल? जुलै महिन्याचे असेल. आणि त्यानंतर तिसरी कंडिशन आपण अशी देऊ की जर आपल्याला कोणताच हप्ता दिला नाही, म्हणजे 1500 नाही दिले, 2100 दिले नाही, तर आपण सरकारकडे मागणी करू 3000 रुपये द्या. कशाची? जुलै हप्ता आणि ऑगस्ट हप्त्याची. म्हणजे असे 2 हप्ते आपल्याला एकत्र सरकारकडे मागणी करायचं आहे. तुम्हाला किती पैसे पाहिजे आहेत? म्हणजे 1500 पाहिजे आहेत, 2100 पाहिजे आहेत की 3000 पाहिजे आहेत? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महाराष्ट्रातील सगळ्याच युट्यूबरला सुद्धा मी हीच मागणी करतो की जर हे व्हिडिओ बघत असतील तर त्या युट्यूबर्सनी सुद्धा लाडक्या बहिणींचा जो मुद्दा आहे व्हिडिओच्या माध्यमातून सरकार समोर ठेवावा आणि या रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना एक न्याय मिळवून द्यावा. 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या किंवा जो हप्ता वाढून आहे तो द्या. कारण की रक्षाबंधन आहे, 2 वर्ष संपलेली आहेत आणि सरकारने या अगोदर असं सुद्धा म्हटलंय की योग्य वेळ आली आम्ही लाडक्या बहिणींना हप्ते वाढवून देणार आहे. तर तुम्ही जितकेही युट्यूबर्स आहेत आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा तुमचं स्टेटस ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याच्या माध्यमातून जी आपली काय म्हणतो संकल्पना आहे की या रक्षाबंधनानिमित्त एक तर हप्ता वाढवून द्या किंवा 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या, असं होईल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जुलै महिन्याच्या 1500 रुपयाची हप्ता वाढ पाहणाऱ्यांना पात्र महिलांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात म्हणजे 15 ऑगस्ट पूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. बघा लास्ट महिन्यामध्ये सुद्धा 15 तारखेपर्यंत पैसे तुमच्या अकाउंटला क्रेडिट झाले होते. याच अनुषंगाने आपल्याला असंही माहिती पडतं की बाबा 15 ऑगस्ट पूर्वी पैसे येतील. पण लाडक्या बहिणींनो, माझं असं मत आहे की तुम्हाला सरकार देणार नाही. माझं वैयक्तिक मत आहे. कारण रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनानिमित्त ते काय करतील, थोडंसं याला पोस्टपोन करतील. म्हणजे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तुम्हाला 1500 रुपये देतील. असं मला वाटतंय की बाबा तोही जुलैचाच हप्ता असेल. बट आपण सरकारकडे ही मागणी करतोय की जर तुम्हाला रक्षाबंधनाच्या पहिले द्यायचं असेल, तुम्ही लाडक्या बहिणींना हप्ता वाढवून द्या किंवा 2 महिन्याचे पैसे एकत्र त्यांच्या अकाउंटला पाठवा. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडक्या बहिणींचे निधीचे थेट हस्तांतरण डीबीटी करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी योजनेचा जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. प्रत्येक महिन्यात 10 तारखेपर्यंत लाडकीचा हप्ता जमा केला जाईल असा शासन निर्णय जरी करण्यात आला आहे, त्यानुसारच निधी वर्ग केला जातो.
रक्षाबंधनाला 3,000 रुपये मिळण्याची ही चर्चा आहे. बघा, जर काही तांत्रिक कारणामुळे 18 ऑगस्ट पर्यंत जुलैचा हप्ता जमा झाला नाही, तर थेट रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावरच जुलै ऑगस्टच्या दोन्ही महिन्याचे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केला जाईल, असाही अंदाज काही विश्लेषणांकडून केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 1,66,00,000 पात्र महिलांच्या खात्यात 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या कालावधीमध्ये जुलै हप्त्याचा जो वाटप आहे तो टप्प्याटप्प्याने केला जाईल, असं या ठिकाणी बोलल्या जात आहे. बघा 15 आहे, 16 होत नाही, 17, 18 या म्हणजे आपण 19 या 3 दिवसांमध्ये जर आजपासून तर 19 तारखेपर्यंत जर वितरण झालं नाही, लक्षात घ्या तुम्हाला वितरण होईल 28 तारखेच्या अगोदर, म्हणजे 27 पर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट होतील. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे सांगतोय की जर सरकारने रक्षाबंधनाला दिलं तर आपल्याला किती द्यायला हवे, 2100 म्हणजे मानधन वाढून, आणि त्याच्यानंतर 2 महिन्याचे एकत्र पैसे द्या, म्हणजे 1500 जुलैचा आणि 1500 ऑगस्टचा, एवढीच मागणी आहे. आणि ही माझी पण आहे आणि लाडक्या बहिणींची सुद्धा आहे. बघा, कधीपर्यंत जर तुम्हाला 15 तारखेपर्यंत भेटलं तर 1500 भेटतील, आणि त्याच्यानंतर जर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला लागलेत तर पकडून घेऊ आपण, एक तर 2100 किंवा 3,000 रुपये भेटायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ई-केवायसी प्रक्रिया देखील यावर उद्याला मोठा निर्णय होणार आहे, आणि ज्याही बहिणी पात्र आहेत किंवा अपात्र आहेत त्या प्रत्येक बहिणींनी आपले डॉक्युमेंट रेडी ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.